स्टीलचे डबे, ॲल्युमिनियमचे डबे वगैरे घासून वगैरे ते व्यवस्थित असे भरून ठेवलेले आहे. आता इथे किचनमधलंच राहिलेलं आहे अजून. आता चला हे छोटे मोठे भांडे भरपूर आपले निघतात किचनमधले. किचन म्हटलं म्हणजे त्याच्यामध्ये 2 किंवा 3 दिवस तर आरामात जातात छोटे मोठे. चला सगळे ट्रॉल्यांमधले भांडे मी आता खाली करणार आहे, काढून घेते आणि त्याच्यानंतर ते सगळे घासून घेते. आता मी फ्रीज पण इथे ना म्हटलं चला आता किचनमध्येच आहे ना, फ्रीज पण आपला होऊन जाईल म्हटलं भांड्यांबरोबर. इथे सगळं फ्रीजमधलं सामान पण बाहेर काढलं आणि हे कॅट बघा त्याच्यामध्ये जाऊन बसले नाही, कशी मस्ती करताय. आता सगळे हे भांडे पण आहे ना घासून घेते आणि सुकून घेते. सगळं काय आहे नाही ते सामान बाहेर काढून ठेवलेलं आहे. चला दिवसभर हे बघा भांडे वगैरे सगळं घासून पुसून व्यवस्थित असं सुकून घेतलेलं आहे. पंख्याखाली ठेवलं तर बाहेरही पाऊस चालू आहे. आणि त्याच्यानंतर आता इथे लावून घेते बघा, सगळे ट्रॉल्यांमध्ये लावते. काढायच्या वेळेस काय नाही पटपट काढता येतं, पण लावायच्या वेळेस आपल्याला खूप डोक्याने प्रत्येक वस्तू लावायला लागते, खूप वेळ लागतो. चला पण आपल्याला आता ते रोजचं आपलं ते कामच आहे, करायलाच लागतं. चला त्याच्यानंतर संध्याकाळची स्वयंपाकाची पण तयारी करायची आहे. दिवसभर तर काम चालूच आहे. आता प्रत्येक ताईंचं हेच काम चालू आहे, मला पण माहिती आहे. चला संध्याकाळचे 6 वाजलेले होते. म्हटलं चला आता मस्त थोडीशी फ्रेश झाली, चहा घेऊ म्हटलं अद्रकवाला. आता इथे चहा ठेवलेला आहे आणि स्वयंपाक पण करायचा आहे. आता चला स्वयंपाक तर काय आपलं चुकत नाही, ते तर रोजचंच काम आहे. तुम्ही दिवसभर किती काम करा नका करू, ते तर आपल्याला करायलाच लागतं. चला आता इथे चहा पावडर, साखर वगैरे घालून घेतलेली आहे. अद्रक पण थोडंसं आहे ना खलबत्त्यात कुटून छान असं टाकलं आणि दूध पण घालून घेतलं. आता इथे ना मी एक सिक्रेट वस्तू ना चहामध्ये घातलेली आहे, अगदी थोडीच घालायची. याच्यावर मी तुम्हाला व्हिडिओ पुढे शेअर करेल काय घातलेलं आहे. एवढा सुंदर चहा लागतो ना, अप्रतिम चहा होतो. चला आता पहिल्यांदा चहा वगैरे घेते आणि म्हटलं मग थोडंसं फ्रेश पण वाटेल. अजून तर कामं लागेल तेवढे भरपूर पडलेलेच आहे, पण मग चला आपली पण स्वतःचं थोडंसं खाण्यापिण्याची पण काळजी घेतली पाहिजे, कारण का आपल्यावरच सगळं घर डिपेंड असतं. तुम्हाला माहीतच आहे प्रत्येक ताईंवरती घरातलं काम करायलाच लागतं, ते काही चुकत नाही आपल्याला. त्याच्यानंतर फ्रीज पण बघा मी व्यवस्थित असं एकदम घासून वगैरे, भांडे घासून वगैरे त्याच्यातले सगळे ट्रॉल्या वगैरे ते घासून लावलेले आहे. आता इथे बघू शकता हे आपलं आईचं आहे वरती बर्फाचं, तिथलं ते व्यवस्थित असं मी ठेवलेलं आहे घासून वगैरे. त्याच्यात जे आहे ते वरती लावलं आणि इथे खाली ना असं भाज्या वगैरे काही मसाले वगैरे असतात, ते याच्यामध्ये भरपूर असं सामान बसतं. ते खाली केलं तर इतकं सामान निघालं त्याच्यामध्ये आणि परत व्यवस्थित असं लावून घेतलं. चला ह्या पद्धतीचा आजचा छोटासा मिनी ब्लॉग होता. बाय.